कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू एकटीच वाढलीस, मी काम करता इथं, तुम्ही दोघं गावाकडं। छोट्या भावाची जबाबदारी घेतलीस, सगळं एकटीनं केलं तू। आज बाप म्हणून मला तुझा अभिमान वाटतो। नितळ मनाची, कायम खरं बोलणारी आणि कधी बी कुठली पण गोष्ट बापापासून न लपवणारी पोर माझ्या पोटी जन्माला आली। अभिमान वाटतो। पुढे अनेक जन्म तुझ्यासारखीच पोर माझ्या पोटी जन्माला यावी, एवढीच प्रार्थना आहे, एवढीच। बारब, तू असं नको ना बोलूस। बाब, हितपर्यंत मी एकटीच नाही आले। प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी तूच होतास। माहित आहे, तू आमच्यापासून लांब होतास, पण तुझा यो हात कायम आमच्या डोक्यावर होता। आणि बा, ज्याच्या डोक्यावर त्याच्या बाचा हात असतो ना, त्याला आयुष्यात मोठं होण्यापासून कधीच कुणी बी नाही रोखू शकत। आणि बा बघ ना, घनदाट जंगलात बी झाड वाढत असताना ते उंच उंच लांब लांब जात असते, आभाळाला शिवायचा प्रयत्न करत असते, पण त्याची माती, त्याची जमीन त्या झाडाच्या मुळांना घट्ट धरून ठेवते। त्यामुळं त्या झाडाला उंच वाढायची ताकद मिळते। आणि ते झाड जर मी असेल ना, तर बा, माझी माती, माझी जमीन फक्त तूच आहेस। तुझ्याशिवाय मी काहीच नाहीये मला। जायचं? चला चला। वेलकम मॅम। थँक्यू। मॅम, तुम्ही आल्याचं डिक्लेअर करूयात का आता? नाही, नको। मला इथे अचानक बघून माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर येणारा आनंद मला बघायचा आहे, आणि मला आदित्यला अवॉर्ड घेताना बघायचंय। त्यामुळे माझं नाव डिक्लेअर नका करू, आपण त्याला सरप्राईज देऊ। बरं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।